मध्ये त्याचे अजून वाढले, माझे कमी झालेत. मला कोणता आधार आहे, मी कोणत्या आधारावर मी ते नॉर्मलायझेशनचा ऑब्जेक्शन घेऊ? कारण ते नॉर्मलायझेशनचं जे काही सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, तो तुम्हालाच माहिती, तुम्ही तो कसा बनवलेला आहे आणि याच्या बनवण्यासाठी आता याचा शोधच कोणी लावला हे महत्वाचं, त्याचा शोध घ्यावा लागेल मी तर म्हणतो. कारण नॉर्मलायझेशन मध्ये अरे प्रश्न तर ठीक आहेत ना बाबा. आता नॉर्मलायझेशन एक फॉर्म्युला आहे. जर हार्ड शिफ्ट आणि जी काही इझी शिफ्ट कशी कन्सिडर करायची, तर जर जास्त मुलांना जर चांगले मार्क असतील तर ती इझी, जर जास्त मुलांना कमी मार्क्स असतील तर ती हार्ड. अरे हे काय, हा कोणता पद्धती आहे? ठीक आहे, त्यासाठी याला कोणताही आधार नाही. त्यासाठी माननीय आयोग असेल किंवा माननीय राज्य सरकार असेल, त्यांना आमची विनंती आहे, निवेदन आहे की तुम्ही हे सगळं ऑनलाईन पद्धती घेत आहेत ती फार चुकीची आहे. तुम्ही जी काही ऑफलाईन आहे त्या ऑफलाईनवरच जे अगोदर जशी होत होती तशीच त्याच पद्धतीने, जसं तुम्ही राज्यसेवा पूर्वचा निकाल लावलेला आहे 21-22 दिवसामध्ये, त्यानंतर जे काही गट ब आहे त्याचाही 20 दिवसाच्या आसपास तुम्ही निकाल लावलेला आहे. ठीक आहे ना, आम्हाला तेवढा आम्ही वाट पाहू शकतो. अतिवेग म्हणण्यापेक्षा म्हणजे खूपच अतिवेग करायचा कशासाठी? 1 महिना पण आम्ही वाट पाहू शकतो एखाद्या रिझल्टसाठी. ठीक आहे, त्यासाठी आयोग जे काही म्हणतंय की अतिवेगाने काम होणार नाही, त्यांच्यासाठी एक विनंती आहे की 1 महिना आम्ही प्रिलिमच्या रिझल्टसाठी असो, मेन्ससाठी असो किंवा जे फायनल रिझल्ट आहे त्यासाठी आम्ही थांबवू शकतो थोड्या वेळ. ठीक आहे, त्यासाठी पण आमचं एक महत्वाची विनंती कोणती, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक व्हायला हवी. जसं कालचं जे आंदोलन झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये, खूप मोठ्या जे काही माननीय सगळे आमचे विठ्ठल कांगणे सर असतील यांच्या नेतृत्वामध्ये असतील किंवा नितेश कराळे सर असतील, यांच्या सर्व आमच्या शिक्षक वर्गांच्या नेतृत्वामध्ये हे जे आंदोलन आहे ते आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतंय. त्यानंतर जे आमचे सगळे बंधू भगिनी आहेत, विद्यार्थी आहेत, ते सगळे त्या आंदोलनाला खूप मोठा जनसागरला आपल्याला पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, काही ठिकाणी त्याच आंदोलनाचे काही जण त्यावर टीका करताना देखील पाहिले, कारण याच्यामध्ये राजकीय भरपूर गोष्टी गेल्या. अरे राजकीय कसं वागांनो? जर हे सगळं, जर तुम्ही एखाद्या आयोगाविषयी जर तुम्ही लढताय, आता आयोग हा फक्त ऑटोनॉमस बॉडी आहे बाबांनो, आहे स्वायत्त संस्था आहे, पण ती स्वायत्त संस्था म्हणून काम करते का ऍक्च्युअल? तर नाही. हे सगळं राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार हे सगळ्या गोष्टी चालू आहेत ना वागांनो. म्हणून राज्य सरकारला देखील तिथे बोलावंच लागेल ना आपल्याला. त्यासाठी जे काही माननीय नेतृत्वांनी, आपल्या सगळ्याच्या नेतृत्वांनी जे काही आपल्याला साथ दिलेली आहे, माननीय रोहित पवार असतील किंवा इतर राजकीय ते आपले दीपक केदार असतील, यांनी सगळ्यांना यांनी जर त्या आंदोलनामध्ये जर राजकीय भूमिका मांडली असेल, म्हणजेच राजकीय भूमिका ही विद्यार्थ्यांच्या संबंधामध्ये, त्यांनी काय त्यांचे पर्सनल इश्यू मांडलेले नाहीयेत. महत्वाचं म्हणजे काय, याच